नमस्कार मित्रांनो, जगाच्या इतिहासामध्ये इसवी सन पूर्व 323 या वर्षाला अनन्य साधारण असं महत्व आहे। कारण याच वर्षामध्ये जून इसवी सन पूर्व 323 मध्ये अलेक्झांडर सिकंदर आणि हिंदुस्थानचा राजा पुरू यांची एक लढाई झाली होती। आणि या लढाईला मित्रांनो द बॅटल ऑफ हिडन स्पेस इन झेलम असं या लढाईला म्हटलं जातं। तर मित्रांनो ही लढाई पंचनद या ठिकाणी झाली होती। आता हे मित्रांनो पंचनद काय आहे, तर ज्या ठिकाणी सतलज, रावी, बियास, चिनाब आणि झेलम या 5 नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो किंवा या 5 नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात ते जे क्षेत्र त्या क्षेत्राला म्हटलं जातं पंचनद। आणि या पंचनदाचा राजा होता पुरू आणि आपण त्यालाच बोलतो, आणि त्याची राजधानी होती ती तक्षशिला। या तक्षशिलेवरती अलेक्झांडर सिकंदर जो जग जिंकायला निघाला होता, या अलेक्झांडर सिकंदराने हल्ला केला होता। मात्र मगधचा राजा धनानंद या धनानंदाच्या सैन्याच्या सहाय्यानं राजा पुरूने अलेक्झांडर सिकंदरचा पराभव केला। या लढाईमध्ये मित्रांनो अलेक्झांडर सिकंदरचा एका धनुर्धारी योद्ध्याच्या बाणानं तो जखमी झाला होता आणि मग त्यामुळे साहजिकच त्याला ती लढाई अर्धवट सोडून जावं लागलं होतं। आणि वाटेतच तो मायदेशी परतत असताना 21 जून इसवी सन पूर्व 323 मध्ये बॅबिलोन या ठिकाणी अलेक्झांडर सिकंदरचा मृत्यू झाला। तर या अलेक्झांडर सिकंदरने मरण्यापूर्वी आपल्या 3 इच्छा व्यक्त केल्या होत्या। मित्रांनो त्यापैकी त्याची पहिली जी इच्छा होती त्यानं असं आपल्या मृत्यूपत्रामध्ये म्हटलं होतं की माझ्या अंत्ययात्रेमध्ये मला खांदा देतील फक्त माझ्यावरती उपचार करणारे माझे डॉक्टरच मला अंत्ययात्रेमध्ये खांदा देतील। दुसरी त्याची इच्छा अशी होती की माझी प्रेतयात्रा ज्या मार्गावर निघेल त्या मार्गावरती हिरे, सोने, चांदी हे सगळं पसरवून ठेवावं। जगाला कळलं पाहिजे की जग जिंकायला निघालेला अलेक्झांडर सिकंदर कशा परिस्थितीतून गेला। आणि शेवटची त्याची इच्छा होती की ज्यावेळेला मला शवपेटीमध्ये दफन कराल त्यावेळेस माझी बॉडी अशी असली पाहिजे की माझ्या बॉडीचे दोन्ही हात, माझ्या शरीराचे दोन्ही हात त्या शवपेटिकेच्या बाहेर असले पाहिजेत आणि मोकळे असले पाहिजेत। कारण त्याला जगाला संदेश द्यायचा होता की जग जिंकायला निघालेला अलेक्झांडर सिकंदर पण शेवटी रिकाम्या हातानेच गेला। मित्रांनो तात्पर्य काय, त्याला जगाला मेसेज द्यायचा होता की जगामध्ये येताना रिकाम्या हातानेच या आणि रिकाम्या हातानेच जावं लागतं। मित्रांनो नेहमीच म्हटलं जातंय की गर्वाचं घर नेहमी खाली असतं। समर्थ रामदासांनी म्हटलंय की मनाचे श्लोक मध्ये म्हटलंय, मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य त्याचे बुडाले। जगातील सर्वात विद्वान व्यक्ती, जगातील सर्वात पराक्रमी रावण जो दानशूर होता, पण अजूनपर्यंत रावणासारखा पराक्रमी व्यक्ती अजूनपर्यंत झाला नाही। या रावणाचं राज्य सुद्धा बुडालं। याचं कारण मित्रांनो त्याला त्याचा असलेला अहंकार। मित्रांनो अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर जी अनसिंकेबल अशा प्रकारची टायटॅनिक बोट जी अनसिंकेबल होती, ही अनसिंकेबल टायटॅनिक बोट सुद्धा मित्रांनो 1912 मध्ये बुडाली। याचा अर्थच काय होतो की मित्रांनो कधी गर्व करू नका, कधी वृथा अभिमान बाळगू नका, कारण गर्वाचं घर नेहमीच खाली असतं। जर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच प्रकारच्या माहितीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।